आई हा शब्द ऐकताच मनात प्रेम, त्याग आणि सुरक्षिततेची भावना येते. पण पुण्यात एका जन्मदात्या आईच्या जीवावर तिच्या मुलानं उठल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. दारूच्या नशेत असलेल्या मुलानं आईला शिव्या देत, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि जेव्हा तिला वाचवण्यासाठी पोलीस आले तेव्हा त्यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवला. गणवेशाची बटणं तोडली, खाली पाडलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पुण्यातील फुलेनगर येरवाडा येथे 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7:45 वाजता घडली. द घाटे शाळेच्या शेजारी राहणारा श्रेयस संजय कोराड वय 30 हा मद्यपी तरुण आपल्या 55 वर्षीय आईला मोठमोठ्यानं शिवीगाळ करत होता आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. पोलीस नियंत्रण कक्षाकडून कॉल मिळताच 2 पोलीस मार्शल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्रेयसला समजून सांगितलं, आईला मारू नको. पण मद्यधुंद अवस्थेत असलेल्या श्रेयसनं त्यांचं ऐकण्याऐवजी उलट त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानं पोलिसांचा कॉलर पकडून खाली पाडलं. मदतीला आलेल्या दुसऱ्या पोलीस अंमलदार धोगे यांनाही शिव्या दिल्या आणि दमदाटी केली. विश्रांतवाडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून श्रेयस संजय कोराड याला अटक केली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एका पोलीस अंमलदारानं याबाबत फिर्याद दिली. आईच्या जीवावर उठणारा मुलगा आणि पोलिसांना मारहाण करणारा हा प्रकार समाजात वाढत्या असंवेदनशीलतेचे आणि दारूच्या नशेच्या दुष्परिणामांचे भयानक उदाहरण आहे. पोलिसांनी सांगितलंय की आरोपी विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे आई मुलाच्या नात्यातील पवित्र बंधनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कुटुंबातील समस्या असतील तर त्यांचं समुपदेशन करणे गरजेचं आहे. दारू आणि हिंसाचार कधीच उत्तर नाहीये.